नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत। मी पवार एजी। आपण जो चालू केलेला चॅप्टर होता अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, या चॅप्टर मध्ये आपण पाठीमागच्या तासाला पार्ट बघितला होता नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल आणि नोमेनक्लेचर ऑफ इथर। आता नोमेनक्लेचर पार्ट हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। आपण पाठीमागे बघितल्याप्रमाणे जर आपल्याला नोमेनक्लेचर येत असेल तरच आपल्याला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड वेल स्टडी करता येतो। म्हणून नोमेनक्लेचर सिस्टीम ही परफेक्ट झाली पाहिजे तरच आपल्याला त्याचा पुढचा पार्ट लक्षात येतो। म्हणून नोमेनक्लेचर सिस्टीम चांगल्या पद्धतीने परफेक्शन करा आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही विचारा। आता नोमेनक्लेचर नंतर जो पार्ट आहे, आता आपल्याला तो अल्कोहोल, फिनॉल आणि इथर काय करायचा आहे, तयार करायचा आहे। म्हणून आपण प्रिपरेशन किंवा मेथड्स ऑफ प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स, मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा अल्कोहोल बघणार आहे। पहिल्यांदा आपण काय तयार करणार आहे, अल्कोहोल, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स। आता आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे। मग आपण अल्कोहोल वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतो। त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे अल्किल हॅलाइड, फ्रॉम अल्किल हॅलाइड, फ्रॉम अल्किल हॅलाइड। अल्किल हॅलाइड पासून काय तयार करायचं, अल्कोहोल। आता ही रिएक्शन आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये बघितलंय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन्स आपण बघितल्या होत्या। सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये या रिएक्शन आपण बघितल्या होत्या। आता अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला काय आहे, आर एक्स। आर एक्सचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, अल्कोहोल म्हणजे आर ओ एच, म्हणजेच आर एक्स याचं कन्वर्जन आपल्याला कशाला करायचं आहे, आर ओ एच मध्ये। आता अल्किल हॅलाइड याचं रूपांतर अल्कोहोल मध्ये कसं करायचं, तर अल्किल हॅलाइडला ॲक्वियस अल्कली बरोबर बॉईल करायचं, ॲक्वियस अल्कली। आता ॲक्वियस अल्कली म्हणजे कोण, NaOH असेल किंवा KOH। सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर अल्किल हॅलाइडला काय करायचं, बॉईल करायचं। बॉईल केल्यानंतर आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल। म्हणजे बघा RX, फेन अल्किल हॅलाइड, alkyl halide is boiled with aqueous alkali like sodium hydroxide। त्याला काय करायचं, बॉईल। बॉईल केल्यानंतर काय मिळतं बघा, हा X आणि हा NaX म्हणजे सोडियम हॅलाइड बाहेर पडतो आणि X च्या जागी कुठला ग्रुप येतो, OH, ROH म्हणजे अल्कोहोल। झालं बघा, अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं, अल्कोहोल मध्ये। ॲक्वियस अल्कली बरोबर बॉईल करून आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोलचं रूपांतर अल्किल हॅलाइड। फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल समजा घेतलं, समजा आपण CH3Cl घेतलं, मिथाइल क्लोराइड। मिथाइल क्लोराइड याला जर आपण ॲक्वियस अल्कली म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर जर आपण बॉईल केलं, क्लोरीन आणि हा सोडियम एकत्र येतं, सोडियम क्लोराइड।
आणि CH3OH मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल म्हणजे अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात केलं आपण? अल्कोहोल मध्ये. कशाचा वापर केलाय? ॲक्वियस अल्कली NaOH आणि KOH. आता याच्यामध्येच अजून आपल्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड याचा वापर करूनही आपल्याला काय तयार होतं? अल्किल हॅलाइडचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होतं. आता बघा, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड Ag2O म्हणजे काय? सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट म्हणजे काय? ओलसर म्हणजे वॉटर. या दोन्हीच्या अगोदर काय होतं? एकमेकाबरोबर कॉम्बिनेशन होतं आणि आपल्याला तयार होतं सिल्वर हायड्रॉक्साइड. सिल्वर हायड्रॉक्साइड. आणि मग आता अल्किल हॅलाइडचे रिएक्शन कोणाबरोबर होते? सिल्वर हायड्रॉक्साइड RX अल्किल हॅलाइड प्लस AgOH. हा AgOH कसा आला? तर मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड पासून. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड हा X आणि हा AgX आणि आपल्याला काय मिळतं? ROH अल्कोहोल. म्हणजेच काय? अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं? अल्कोहोल मध्ये. मग त्याच्यामध्ये दोन रिजंट वापरलं, एक ॲक्वियस अल्कली NaOH किंवा KOH आणि दुसरा मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मग अशीच अल्किल हॅलाइडची एक्झाम्पल आरच्या जागी जर मिथाइल घेतला तर त्या पद्धतीनं करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होतो. आता या दोन्हीमध्ये जर आपण इल्ड बघितलं तर या पद्धतीनं काय होतं? बेटर इल्ड मिळतं. बेटर इल्ड. अल्कोहोलचं इल्ड या पद्धतीनं काय तयार होतं? जास्त तयार होतं. आणि ही आपली पहिली मेथड आहे. अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात करायचं आहे? अल्कोहोल मध्ये. म्हणजे दोन पद्धती. पहिली, फेन अल्किल हॅलाइड is boiled with aqueous alkali like sodium hydroxide or potassium hydroxide. It undergoes substitution reaction and to form alcohol. To form alcohol. For example, when methyl chloride is boiled with aqueous sodium hydroxide, it forms methyl alcohol. And second, when alkyl halide is boiled with moist silver oxide, it undergoes substitution reaction and formation of alcohol take place. आणि आपल्याला काय तयार होतं? अल्कोहोल. ही आपली पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचं रूपांतर अल्कोहोल मध्ये. आता अल्किल हॅलाइडचं रूपांतर अल्कोहोल मध्ये झाल्यानंतर दुसरी मेथड आहे, सेकंड मेथड, फ्रॉम अल्कीन बाय हायड्रेशन. फ्रॉम अल्कीन बाय हायड्रेशन. अल्कीन पासून आपल्याला काय तयार करायचं आहे? अल्कोहोल. पण कुठल्या पद्धतीनं? हायड्रेशन. आता हायड्रेशन म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अन अल्कीन. म्हणजे अल्कीन मधला जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड पार्ट आहे त्या डबल बॉन्डच्या अक्रॉस जर वॉटरची ऍडिशन झाली तर त्या रिएक्शनला म्हणायचं हायड्रेशन. म्हणजेच आपल्याला पहिली हायड्रेशन म्हणजे काय माहित पाहिजे? हायड्रेशन कशाला म्हणायचं? ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस. ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल
take place across double bond in an alkene त्याला म्हणायचं हायड्रेशन ऑफ अल्किन. Addition of water molecule take place across the carbon double bond. हा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड म्हणजे कुणामधला आहे, कार्बन डबल बॉन्ड इन अन अल्किन इज कॉल्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. आता ही जी मेथड आहे ही सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी सुटेबल आहे. suitable for preparation of secondary alcohol and tertiary alcohol. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी ही मेथड योग्य आहे. आता प्रायमरी अल्कोहोल फक्त इथाइल अल्कोहोल तयार करता येतं. ओनली इथाइल अल्कोहोल इज प्रिपेअर्ड. या पद्धतीनं प्रायमरी अल्कोहोल फक्त इथाइल अल्कोहोल तयार करता येतो. इथाइल अल्कोहोल सोडून दुसरा प्रायमरी अल्कोहोल या पद्धतीनं तयार करता येत नाही. आता याच्यामध्ये जी ऍडिशन करणार आहे आपण ती ऍडिशन आपण कशाने करणार आहे, मार्को-निको रूल नुसार. ऍडिशन कुठल्या रूल नुसार करायची, मार्को-निकोव्स किंवा मार्को-निकोव्स रूल. या रूलनं काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे हायड्रेशन ऑफ अल्किन सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी योग्य आहे. प्रायमरी अल्कोहोल या पद्धतीने तयार होत नाही, फक्त इथाइल अल्कोहोल तयार करता येतो. आणि ऍडिशन कुणानुसार करायची, मार्को-निकोव्हच्या रूल नुसार. आता हायड्रेशन ऑफ अल्किन ही कशी रिएक्शन होते, तर पहिल्यांदा जो अल्किन असतो त्या अल्किनची सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन तयार होते. सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार होतं. आणि त्या अल्किल हायड्रोजन सल्फेटचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल. म्हणजे आपण डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल ऍड करत नाही. अगोदर काय होतं, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन होते, अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार होतं. आणि अल्किल हायड्रोजन सल्फेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल. बघा आता एक्झाम्पल, समजा पहिलं CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन. याची पहिल्यांदा रिएक्शन कोणाबरोबर करायची, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 कसं लिहिलंय बघा, HOSO3H. आता हा अल्किन सिमेट्रिकल आहे, त्यामुळे कोणता पॉझिटिव्ह पार्ट कोणत्याही डबल बॉन्ड कार्बनवर पाठवा किंवा निगेटिव्ह पार्ट कोणत्याही डबल बॉन्ड कार्बनवर पाठवा. हा इथं गेला आणि हा पार्ट इथं गेला. काय तयार होतं, CH2NH CH3 CH2 OSO3H. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय मिळलं, इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. आता हा जो इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे, या इथाइल हायड्रोजन सल्फेटचं पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर, ऍडिशन ऑफ वॉटर H2O. H2O ऍड केल्यानंतर काय होतं, हा जो SO3H आहे आणि हा OH एकत्र येतं आणि काय तयार होतं, H2SO4 H2SO3 हा O, H2SO4 आणि CH3 CH2O आणि H, CH3 CH2
OH म्हणजे इथाइल अल्कोहोल. झालं का बघा? अल्कोहोल, अल्किनचं रूपांतर अल्कोहोलमध्ये, ऍडिशन ऑफ वॉटर टेक प्लेस. कशानुसार? मार्कोनिकोव. पण इथं आता सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळं आपण कशी ऍडिशन केली तरी चालते. म्हणजे इथिन फेन treated with sulfuric acid, it forms ethyl hydrogen sulfate which on hydrolysis produces ethyl alcohol. आणि काय तयार होतं? इथाइल अल्कोहोल. त्या रिएक्शनला आपण म्हणतो हायड्रेशन ऑफ अल्किन. आता दुसरं एक्झाम्पल घेतलं, दुसरा अल्किन घेतला, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन. याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन केली किंवा ऍडिशन केली, प्लस आणि मायनस. आता याच्यामध्ये ऍडिशन आपल्याला कोणता ग्रुप कुठेही पाठवून चालत नाही. आता हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आता अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण ऍडिशन कुणानुसार करतो? मार्कोनिकोव नुसार. मग मार्कोनिकोव रूल काय सांगतो आपल्याला? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, आणि पॉझिटिव्ह पार्ट मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हा आपल्याला मार्कोनिकोव रूल सांगतो. आपण रूल काय सांगितला होता? फेन अनसिमेट्रिकल अल्किन इज ट्रीटेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, देन negative part of the reagent goes to the unsaturated carbon atom which carries a less number of hydrogen atom. हा मार्कोनिकोव रूल आहे. मग मार्कोनिकोव नुसार आपल्याला काय मिळतं? CH3 CH, इथं कुठला ग्रुप आला? OSO3H. CH2 आणि H काय तयार होतं? CH3 म्हणजे आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट, अल्किल हायड्रोजन सल्फेट. आता या आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेटचं जर आपण पुढच्या स्टेपमध्ये हायड्रॉलिसिस केलं, हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय तयार होतं? तर त्याच्यातून H2SO4 बाहेर पडतं. H2SO4 बाहेर पडतं आणि आपल्याला काय मिळतं? CH3 CH, हा O आणि हा H, OH आणि CH3, आणि त्याच्यातून काय होतं? H2SO4 बाहेर पडतो आणि आपल्याला मिळतं आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हायड्रेशन ऑफ अल्किन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? हायड्रेशन ऑफ अल्किन. आता जर समजा मोनो किंवा डाय सबस्टिट्यूटेड जर अल्किन असेल, मोनो किंवा डाय सबस्टिट्यूटेड अल्किन जर असेल, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट वॉटरची ऍडिशन करायची. म्हणजे हाऊ एव्हर महत्वाचा पार्ट आहे बघा हा. मोनो और डाय सबस्टिट्यूटेड अल्किन, water addition of water take place directly. Addition of water direct. वॉटरची जी ऍडिशन आहे ती काय करायची? डायरेक्टली करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, CH3 CH3 डबल बॉन्ड CH2, आइसोब्यूटिलीन, आइसोब्यूटिलीन हा डाय सबस्टिट्यूटेड आहे. याच्यामध्ये डायरेक्ट वॉटरची ऍडिशन करायची. 50% H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडच्या सानिध्यात. आतापर्यंत आपण काय करतो? अगोदर सल्फ्युरिक ऍसिड आणि नंतर हायड्रोलिसिस.
पण अशा कंडिशन मध्ये काय करायचं, डायरेक्ट वॉटरचे ऍडिशन. मार्कोनिकॉनुसार रूल काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट कुठं जाणार, लेस हायड्रोजन असलेल्या अनसॅच्युरेटेड वर, आणि पॉझिटिव्ह पार्ट इथं. आणि आपल्याला मिळतं CH3 CH3 इथं आला OH CH2H CH3, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल या रिॲक्शनला म्हणायचं हायड्रेशन ऑफ अल्किन, फ्रॉम अल्किन बाय हायड्रेशन, फ्रॉम अल्किन बाय हायड्रेशन. आता ही नेमकी रिॲक्शन कशी होते, आपण केलं अल्किनचं रूपांतर आपण कशात केलं, अल्कोहोल मध्ये. पण नेमकं ऍडिशन कशी होते म्हणजे त्याला आपण म्हणतो मेकॅनिझम. मेकॅनिझम, स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द रिएक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये कसं होतं. आता 3 स्टेप आहेत. इलेक्ट्रोफिलिक अटॅक, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो. कुणाचा, हायड्रोनियम आयनचा. इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ हायड्रोनियम आयन टू फॉर्म कार्बोकॅटायन. पहिली स्टेप, हायड्रोनियम आयनचा अटॅक करायचा कोणावर, अल्किनवर, आणि मग त्याचं रूपांतर कशात होतं, कार्बोकॅटायन. अगोदर हायड्रोनियम आयन कसं तयार होतं बघा. हायड्रोनियम आयन आपण वॉटर, ऑक्सिजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, प्लस H प्लस कुठला, ऍसिड मधला. ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा H घेतात आणि तयार होतं H3O प्लस. H3O प्लसला काय म्हणायचं, हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम आयन. आणि हा जो हायड्रोनियम आयन आहे, या हायड्रोनियमचा अटॅक कोणावर करायचा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. H3O आपण असं लिहू. हे जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो काय करतात, तो हायड्रोजन घेतात. आणि याच्यावर येतं प्लस चार्ज, आणि याच्यातून काय होतं, वॉटर बाहेर पडतो, H2O बाहेर पडतो, आणि आपल्याला काय तयार झालं, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन ही पहिली स्टेप आहे. इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ हायड्रोनियम आयन ऑन कार्बन कार्बन डबल बॉन्ड टू फॉर्म कार्बोकॅटायन. दुसरी स्टेप काय आहे, आता न्यूक्लिओफाइलचा अटॅक करायचा. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन वर काय करायचा, न्यूक्लिओफाइलचा अटॅक करायचा. कार्बोकॅटायन आपल्याकडे आहे, हा कार्बोकॅटायन, न्यूक्लिओफाइल H2O, या ऑक्सिजनचा अटॅक इथं होतो. म्हणजेच इथं आला H2 म्हणजे OH2, याच्यावर आला चार्ज प्लस. म्हणजे काय केलं आपण, न्यूक्लिओफाइलचा अटॅक कोणावर केला, कार्बोकॅटायनवर. आता आपल्याला फक्त इथं एक H पाहिजे, दोन्ही पैकी एक H फक्त पाहिजे, म्हणून तो हायड्रोजन काय करायचा, रिमूव्ह करायचा. म्हणून तिसरी स्टेप आहे डीप्रोटोनेशन. डीप्रोटोनेशन टू फॉर्म अल्कोहोल.
डी म्हणजे काढून टाकणे, प्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन, म्हणजे हा डिप्रोटोनेशन. वॉटर हे ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा H घेतात, म्हणजे रिप्लेस होतं आणि आपल्याला काय तयार होतं, OH आणि H3O+, म्हणजे काय झालं, अल्कोहोल मिळलं आपल्याला. म्हणजे हे मेकॅनिझम आहे. हायड्रेशन ऑफ अल्किन कसं होतं, आता आपण रिॲक्शन बघताना डायरेक्ट आपण काय करतोय, अल्किनचं रूपांतर अल्कोहोलमध्ये, पण प्रत्यक्षात कसं तयार होतं, पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये त्या कार्बोकॅटायनवर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन झाल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळतं. त्याला म्हणतो आपण मेकॅनिझम. आणि ही आहे हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किन पासून अल्कोहोल तयार करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये पहिली हायड्रेशन. आता दुसरी जी आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड, ते आपण नंतरच्यात असलो.